आम्ही महाविकास आघाडीत आहोत त्याच्याबद्दलचं कालचं आलं, सगळ्या मीडियामध्ये आलंय, पण मला कोण महायुतीतलं कोण विचारत नाही. त्याच्याकरता काय पत्रकार परिषद व्हायला हवीच असते असं आहे की काय? कारण महायुतीमध्ये एक भारतीय जनता पार्टी पक्ष आहे, तुम्हाला विचारतोय. दुसरा पक्ष आहे अजितदादांचा आणि तिसरा पक्ष आहे शिंदे सेनेचा, की ज्याचे आपले पालकमंत्री नेते आहेत, उद्योगमंत्री. आता त्यांची संख्या किती झाली? 32च जागा आहेत आणि 33 नगराध्यक्ष. जर मला तुम्ही सांगितलं तर बरं होईल, की मला अज्ञान आहे थोडं या विषयात, की एका बाजूला जी महायुती आहे, कोणी इकडं सांगितलं तरी चालेल बेरीज करून, की महायुती राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे आणि इथे तर देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्रीच आहेत. आमचे रवींद्र चव्हाण साहेब माझे मित्र, हे आपले भारतीय जनता पार्टीचे प्रांतिकचे आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचे सुये सहाय्यक अनिकेतजी पटवर्धन आहेत, ते रत्नागिरीचे भूमिपुत्र आहेत, ते राज्याचा कारभार चालवत आहेत सध्या. आणि त्यामुळे मला हे जर कोणी सांगितलं तर बरं होईल, की कारण तुम्ही मला प्रश्न विचारला काल, रमेश कीर साहेब म्हणाले आणि आघाडी फुटली आमची काय महाविकास आघाडी. तर महायुतीचं जरा काय झालंय रत्नागिरीमध्ये, कारण माझी महायुतीमध्ये एक आहे धनुष्यबाण, ते 26, कमळ 4 की 6, 26 30 झाले, घड्याळ 10, म्हणजे किती उमेदवार झाले? 40. ऐका, एक धनुष्यबाणाचा नगराचा उमेदवार 41 आणि एक आमच्या बशीरभाईची म्हणजे आमची वहिनी ही 42. आता 33 जागा आणि 42 उमेदवार महायुतीचे आहे की नाही? मॅजिक कोण पडले बाहेर? अरे राज्यात आता महायुती आहे असं नाही हो. नाही 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 बघ, कोण? अनिकेत पटवर्धन? नाही नाही, अनिकेतला विचारा. अनिकेत दीपक आता प्रभावी आहेत, काय ते प्रभारी आहेत. राजेश सावंतांना त्यांची मुलगी अध्यक्षपदासाठी इकडनं उमेदवारी म्हणून नैतिकता म्हणून राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं. पण आपला मुद्दा आला होता 42 कॅन्डिडेट. हो सांगितलं होतं ते. नाही ते आपलं चाललंय 42 उमेदवार, जागा 33 की 43 उमेदवार. हा, तर असा माझा मुद्दा होता. असं नाही चालत. राज्यामध्ये देवेंद्रजी रवींद्र चव्हाण चालवत आहेत, तिथे महायुती आहे. त्यामुळे असं लोकांना फसवून सोयीस्कररित्या ते आता तिकडं आहे इकडं नाही, म्हणजे फायद्याला सगळे निधी आणायला ते आहे. आणि ह्याचा अर्थ कदाचित असं तर नाही ना महाविकास आघाडीला मताचं विभाजन करावं म्हणून काही घड्याळ आली अचानक. आणि जर युती समजा त्यांची नाही असं म्हटलं तर 32 एक 33 जागा लढवल्या पाहिजेत.